एक प्रेक्षकांमधून आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. दीपा जाधव पुण्यातून विचारतात की 12वी मध्ये कॉमर्स नसेल तर आपले कोर्सेस करता येतात का, आणि नॉन कॉमर्स विद्यार्थ्यांनी कॉमर्स मध्ये येऊन काय फायदा आहे, असा त्यांचा प्रश्न. ओके, पहिली गोष्ट तर दीपा, हो, नॉन कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी पण हा स्मार्ट बीकॉम पण आहे आणि स्मार्ट बीबीए पण आहे आणि भरपूर विद्यार्थी येतात नॉन कॉमर्स बॅकग्राऊंड मधून. आता तुझा दुसरा प्रश्न होता की काय फायदा होतो, नॉन कॉमर्स मुलं कॉमर्समध्ये काय यावं त्यांनी बाबा. सो पहिलं कारण आहे तुला की एकतर आर्ट सेगमेंटला जॉब जवळजवळ अवेलेबलच नाहीत, खूप कमी जॉब अवेलेबल आहेत आर्ट सेगमेंटला. सायन्समध्ये पण AI मुळे आणि प्रचंड कॉम्पिटिशनमुळं खूप कमी क्षेत्र राहिली आहेत की जिथं जॉब आहेत. त्याच्यामुळे ह्या दोन्ही क्षेत्रातली मुलं कॉमर्समध्ये बऱ्याच संख्येने येत आहेत. त्यांना जेव्हा रिअलाइज होतं की इथं जॉबची अडचण आहे, हे पहिलं कारण. दुसरं कारण, कॉमर्समध्ये अकाउंट्स, टॅक्सेशन, बँकिंग, शेअर मार्केट, फायनान्स, अशा शेकडो, इन्शुरन्स पण त्यातमधलं, अशा खूप सेक्टरमध्ये लाखो जॉब आहेत. जेवढे बिझनेस तेवढे जॉब. आणि भारत आता बिझनेसमध्ये दिवसेंदिवस प्रगती करतोय, त्याच्यामुळे हे जॉब वाढतच राहणार. सो कॉमर्समध्ये जॉबच्या संधी भरपूर आहेत आणि ग्रोथ पण. आमचे स्टुडंट बघतोय की काही जण तर अगदी 40, 50, 60 लाखाच्या सॅलरीपर्यंत पोहोचलेत. 2008 पासून सगळ्यांना, 100% सगळ्यांना जे जे कोर्स प्रॉपर कंप्लीट करतायत त्यांना जॉब लागतोय. तर हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण म्हणजे सायन्स नंतर कॉमर्स खूप सोपं जातं. शक्यतो आमच्याकडं BBA आणि BComला येणारे टॉपर हे सायन्सचेच असतात. तर अगदी बिनधास्त जर कॉमर्समध्ये आवड असेल त्यांनी स्मार्ट BBA किंवा स्मार्ट BComला उडी टाकावी. हे करिअर तुम्हाला नक्की यश मिळवून देतं.